आपला टॉपिक आहे एसक्यूएल, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ठीक आहे. एव्हरी रिलेशनल डेटाबेस सॉफ्टवेअर इंटरॅक्ट विथ लँग्वेज इज नोन एज एसक्यूएल. ठीक आहे. तर डेटाबेस जे काही रिलेशनल डेटाबेस सॉफ्टवेअर्स आहे त्याच्यामधला डेटा लँग्वेजचा वापर करत असतो. जसं आपण एखाद्या इंग्लिश लँग्वेज मध्ये बोलतो किंवा एखाद्या रिजनल लँग्वेज मध्ये बोलत असतो, काम करत असतो, तर मेन याचं फंक्शनिंग काय आहे? डेटा ऍक्सेस करणे आणि मॅनिप्युलेट करणे. आता ही लँग्वेज जी आहे ही काय होती? थोडीशी कॉम्प्लेक्स होती. मग ती कॉम्प्लेक्स असल्यामुळे या लँग्वेजला काय करण्यात आलं? काही सब कॅटेगरीज मध्ये डिवाइड करण्यात आलं. मग त्या सब कॅटेगरीज कोणत्या आहेत? तर त्यातली पहिली आहे पहा, डेटा डेफिनेशन लँग्वेज. ठीक आहे. मग आता डेटा डेफिनेशन लँग्वेज काय करत असते की जे काही तुमच्या डेटाबेसमध्ये टेबल्स असतील किंवा रोज असतील किंवा काही आणखी गोष्टी असतील, जे काही ऑब्जेक्ट्स म्हणू आपण, त्या ऑब्जेक्ट्सची डील करण्याचं काम काय करत असते? डेटा डेफिनेशन लँग्वेज करत असते. तर यातली सर्वात सुरुवातीची क्वेरी कोणती आहे किंवा कमांड कोणती आहे? क्रिएट. ठीक आहे. तर क्रिएटचा वापर करून आपण काय करू शकतो? एखादा टेबल क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर आहे का ट्रंकेट. ट्रंकेटचा वापर करून आपण काय करू शकतो? रोज डिलीट करू शकतो. स्ट्रक्चर काय आहे टेबलचं तसंच राहील. तुमचे रोज आपण काय पहा, रिनेम कमांड. रिनेमचा वापर करून काय करता येते? तुम्हाला तुमचा डेटाबेस रिनेम करता येते. त्यानंतर काय करता येते? अल्टरिंग ऑपरेशन परफॉर्म करता येते. ठीक आहे. त्यानंतरचा पोर्शन कोणता आहे? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ठीक आहे. आता डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये कोणती कमांड आहे? सुरुवातीला इन्सर्ट. जर क्रिएटचा वापर करून आपण काय करतो? एखादा टेबल क्रिएट करतो आणि आपण कशाचा वापर करतो? अपडेटचा. त्याच्यानंतर जर आपल्याला काही डेटा त्यातला डिलीट करायचा असेल तर कशाचा वापर करत असतो? डिलीटचा. ठीक आहे. त्यानंतर आहे पहा डेटा क्वेरी लँग्वेज. ठीक आहे. यालाच काय म्हणतात? डेटा रिट्रायवल लँग्वेज सुद्धा म्हणत असतात. आता याच्यामध्ये कोणती क्वेरी आहे किंवा कोणती कमांड वापरतो आपण? सिलेक्ट. तर सिलेक्टचा वापर करून तुम्ही काय करू शकता? तुमचा जो डेटाबेस टेबल तयार केलेला आहे तुम्ही ऑलरेडी, तर त्याच्यामधला डेटा तुम्हाला सिलेक्ट कमांडचा वापर करून. त्यानंतर आहे का डेटा कंट्रोल लँग्वेज. ठीक आहे. आता DCL जे आहे डेटा कंट्रोल लँग्वेज, याचा वापर करून तुम्हाला तुमच्या डेटाबेसला कंट्रोल करता येते. म्हणजे जसं याच्यामध्ये काय आहे? ग्रांट. तुम्ही काय केली? परमिशन ग्रांट केली तुमचा डेटा ऍक्सेस करण्याची, तर ती परमिशन त्याला मिळते या ग्रांटनी. आणि रिवोकनी काय होते? ती परमिशन तुम्हाला पुन्हा परत घ्यायची आहे, तर रिवोक कमांड यूज करून तुम्ही ती पुन्हा लँग्वेज. ठीक आहे. आता ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज मध्ये काय होतं? मेनली आपल्या एसक्यूएल मध्ये ट्रान्झॅक्शन म्हणजे आपण काय म्हणतो? जे DML म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये जे काही पोर्शन्स आहेत, जसं आपण काय म्हणतो त्याला इन्सर्ट म्हणू किंवा अपडेट म्हणू, डिलीट म्हणू, ते पोर्शन काय झाले? ट्रान्झॅक्शन झाले. तर या ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज मध्ये आपण कशाचा वापर करत असतो? कमिट, रोल बॅक आणि सेव्ह पॉइंट.